नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्थूल वाचन या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेला स्थूल वाचन हा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि यावरती आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आपण जर तसं बघितलं तर स्थूल वाचन जो आहे प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो 6 गुणांसाठी आपल्याला स्थूल वाचन या घटकावरती आधारित असतो आणि जवळपास 4 स्थूल वाचन आपल्याकडे आहेत. ओके, तर त्यापैकी आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर हे जे स्थूल वाचन आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर यावरती आपण संपूर्ण हे जे प्रकरण आहे ते आपण समजून घेऊयात आणि त्याबरोबर त्यावरचे जे काही प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला ते सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर आज आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर या मुद्द्यावरती चर्चा करणार आहे आणि नंतर मग बाकीचे जे 3 आहेत त्यावरती आपल्या 3 व्हिडिओज असतील. ओके, आता त्या पुढच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. ओके, तर सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला पहिली गोष्ट हे जे स्थूल वाचन आहे ते संपूर्ण आपण समजून घेऊ, यातला प्रत्येक घटक नीट समजून घेऊ, जेणेकरून एखादा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला फिरवून जरी आला तरी त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके, तर एकंदरीत हे स्थूल वाचन लिहिलंय कोणी तर डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेलं आहे. तर इथं विजया वाड यांचा परिचय जो आहे तो या पहिल्या एका परिच्छेदामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येत आहे. तर या ज्या आहेत विजया वाड या लेखिका आणि बाल साहित्यिका आहेत. त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालकांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तकं यांची प्रसिद्ध आहेत. ओके, तसेच मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठांकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 2007 साली सांगली येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, त्याचप्रमाणे आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत आणि एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं आहेत. त्याचबरोबर झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या आहेत आणि उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर आणि त्याचबरोबर गोष्टी का गोष्टी ही या ज्या आहेत त्या बालकथा आहेत. आणि त्याचबरोबर चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहेत. ओके, त्यांची आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, हे जे स्थूल वाचन आहे यामध्ये नेमकं काय आहे तर त्याचं सार आपल्याला या ठिकाणी इथं दिसतंय. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. बघा, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित सुद्धा आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. कोणाच्या लेखन प्रवासाला तर गिरिजा कीर. आता या प्रकरणामध्ये, या स्थूल वाचनामध्ये गिरिजा कीर या ज्या लेखिका आहेत यांनी जी काही बालनाटके लिहिली, जी काही बालसाहित्य लिहिलं त्यांचं विश्लेषण किंवा समीक्षा म्हणा ही या प्रकरणातून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळं डॉक्टर विजया वाड या काय म्हणतात की गिरिजा कीर या ज्या लेखिका आहेत त्यांचा लेखन प्रवास जो आहे त्याला एक माणुसकीची किनार आहे असं म्हटलं जातं. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथा कथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका आहेत. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्दिष्टाने प्रस्तुत पाठ जो आहे तो समाविष्ट करण्यात आला आहे. बघा, या ठिकाणी हा समोर जो दिसणारा जो एक पॅरेग्राफ आहे, समोर जे काही दिसतंय ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला या घटकावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, यामध्ये काय माहिती आहे का की कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे तर त्यासाठी हे मुद्दे माहिती असणे गरजेचं आहे. हा प्रश्न येऊ शकतो. ओके, पुस्तकाच्या शेवटी हा प्रश्न आपल्याला आहे. इथं काय दिलं की बाबा आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवं. एखादं निसर्गरम्य ठिकाण असेल उदाहरणार्थ, तुम्हाला ते आवडत नाही तर ते का आवडत नाही ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते जर तुम्हाला आवडतं तर ते का आवडतं हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. नुसतंच मला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा आवडत आहे असं न सांगण्यापेक्षा ती गोष्ट का आवडत नाही तर आवडत असेल तर का आवडते याची कारणं जी आहे
ती आपल्याला सांगता आली पाहिजे, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन आपल्याला करता आलं पाहिजे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणते विचार आवडले हे मांडणं म्हणजेच रसास्वाद आहे. म्हणजे एखादं पुस्तक आवडलं तर ते का आवडलं, बाबा या एखादा कथासंग्रह तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही का आवडला तो सांगताना काय सांगाल की त्याच्यामध्ये, त्या कथासंग्रहामध्ये ज्या लेखिकेने कथा लिहिल्या होत्या त्या अतिशय सुंदर होत्या, साध्या सोप्या भाषेमध्ये होत्या, त्याच्यातली पात्र जी आहे ती आपल्या जवळची वाटणारी होती आणि प्रत्येक कथेमधून एक चांगला विचार समोर येत होता. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस सांगता त्या कथासंग्रहाबद्दल, त्या पुस्तकाबद्दल, त्याला आपण रसास्वाद म्हणतो. ओके. आणि हे मांडता आलं पाहिजे, का आवडले एखादं पुस्तक, का आवडलं, एखादी घटना का आवडली. तर ओके, एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. ओके. एखादी गोष्ट आवडण्याचे किंवा न आवडण्याचे चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो त्याला आपण समीक्षा म्हणतो. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. रसास्वाद घेणे म्हणजे ती समजून घेणे, वाचणं हे लय महत्त्वाचं असतं. समीक्षा करण्याच्या अगोदर ते पुस्तक आपल्याला नीट वाचलं पाहिजे, तिचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, नंतर तिची समीक्षा आपल्याला करता येऊ शकते. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिला मुद्दा काय, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कुठला आहे, ललित लेख आहे, कथासंग्रह आहे, कादंबरी आहे, काव्यसंग्रह आहे, नेमकं काय आहे. ओके. पाठ्यपुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष आपल्याला सांगता आलं पाहिजे. तिसरा मुद्दा, व्यक्तिरेखा म्हणजे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत का. त्याचबरोबर कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का हे सांगता आलं पाहिजे. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य हे तुम्हाला कशातून जाणवतं किंवा जाणवलं हे सांगता आलं पाहिजे. लेखकाची किंवा लेखिकेची भाषाशैली कशी आहे, ग्रामीण आहे का, शहरी आहे का, की नेमकी कशी आहे, तर हे सांगता आलं पाहिजे. पुस्तकातील किंवा पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का हे सांगता आलं पाहिजे. आणि पुस्तकातून मिळणारे चिरंतर मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का, तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे. तर एकंदरीत कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबद्दल आणि त्यांच्या लेखन कौशल्याबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल आपण समजून घेऊयात. ओके. तर इथून पुढचा प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. हे प्रकरण जर नीट समजलं तर यावर आधारित येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित सांगता येऊ शकतं. ओके. इथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाठ करावी लागू शकतात. बघा, आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहेत. म्हणजे लेखिका डॉक्टर विजया वाड ज्या आहेत त्या गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहेत किंवा या प्रकरणामध्ये त्यांनी त्याच्यावर चर्चा केली. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. बघा, गिरिजाबाई यांच्या किंवा गिरिजा कीर यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य काय की त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केले, म्हणजे त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे, परंतु त्यांच्या लेखनामध्ये तोचपणाचा दोष आढळत नाही. की कसं होतं, बरेच लेखक ज्यावेळेस लिखाण करतात त्यावेळेस त्यांच्या लिखाणामध्ये तोचपणा येतो, तर तोचपणा किंवा रिपिटेशन आपण म्हणतो ते येत नाहीये. प्रत्येक लिखाण, प्रत्येक कादंबरी ही खूप वेगळी वाटते आणि प्रत्येक कादंबरी असेल, प्रत्येक कथा असेल, एक वेगळा अनुभव देऊन जातो, असं या ठिकाणी लेखिकेचं मत आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे विषय किंवा प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. बघा, त्यांची नाटुकली म्हणजे त्यांनी लिहिलेली जर नाटकं जर आपण अभ्यासली, ती जर वाचली तर आपल्या लक्षात येतं की एखादा चमत्कार असेल, नाटकामध्ये चमत्कार असतो, अद्भुत रम्यता असते. या सगळ्या गोष्टी तर आहेत, पण या सगळ्यांपेक्षा गिरिजा कीर यांना काय माहिती आहे का, दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. म्हणजे त्यांच्या बालसाहित्याची किंवा बालनाटकाचं जर वैशिष्ट्य विचारलं तर तुम्ही सांगाल की बाबा गिरिजा कीर यांचं जर आपण नाटकं वाचली, यांची नाटके जर आपण वाचली, यांच्या नाटुकली जर आपण वाचल्या की आपल्या लक्षात येतं की चमत्कार आणि अद्भुत रम्यता यापेक्षा दैनंदिन जिव्हाळ्याचे विषय त्यांना खूप महत्त्वाचे वाटतात आणि त्यातल्या त्यात बालकांच्या विश्वातले जे विषय आहेत ते खूप चांगले त्यांना वाटतात, आवडतात किंवा ते त्यांना जास्त भावतात. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. बघा, त्यांची काही बालनाटिके कुठली आहेत, इटुकली पिटुकली नाटुकली या संचात, म्हणजे एक पुस्तक आहे इटुकली पिटुकली नाटुकली. याच्यामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा,
चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालवाटिका 9 ते 12 या वयोगटातील आहेत. मग इथं तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, या चारही बालनाटिका तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा इटुकली पिटुकली नाटिका संचामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका ज्या आहेत त्या काय आहेत 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. ओके. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. ओके. तर या वरच्या ज्या 4 नाटिका आपल्याला दिसतात, गप्पा टप्पा, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या ज्या बालनाटिका आहेत त्या 9 ते 12 वयोगटातल्या आहेत. आणि नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या ज्या 2 नाटिका ज्या आहेत त्या बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके किंवा बाबा प्रकल्प म्हणून तयार करून घेतात आणि त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटिके साथ देतात. ओके. आता पुढे बघा, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. आता यांना विशेष कुठलं बालनाटक आवडलं तर ते एक नाटक बघा, एक अर्ज आहे बाप्पा. किंवा तुम्हाला प्रश्नही विचारला जाऊ शकतो की बाबा एक अर्ज आहे बाप्पा या बालनाटिकेविषयी तुम्ही लिहा काहीतरी, बरोबर. तर या नाटकाच्या संदर्भात काय दिलंय की सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी गोष्ट आहे. म्हणजे एक अर्ज आहे बाप्पा हे जे एक नाटक आहे, ही जी नाटिका आहे ही काय आहे की सुजाता आणि सदानंद यांच्या घरामध्ये ही घडणारी एक घटना आहे, एक गोष्ट आहे. घरातील मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. बघा, ज्यावेळेस घरातली लोक सगळी बाहेर जातात तेव्हा लहान मुलांच्या गप्पा टप्पा वेगळ्या असतात, त्यांची चर्चा वेगळी असते, त्यांचे कधी कधी विषय खूप गहन असतात आणि महत्त्वाचे असतात. तर मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. बघा, मुलांसाठी कुठला प्रश्न महत्त्वाचा आहे, मुलांसाठी म्हणा किंवा आपल्या सर्वांसाठी कुठला प्रश्न महत्त्वाचा, आई बाबा शेजारी या मोठ्यांचं जे बॉसिंग होतं ते सहन होत नाही. पण हे सांगणार तरी कुणाला, बरोबर ना. सगळ्यांनाच मोठ्यांचं बॉसिंग सहन होत नाही, कुणालाच नाही होत. आणि आपण लहान मुलांच्या संदर्भात जर बघितलं तर जो तो त्यांना बॉसिंग करत असतो, इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ या सगळ्या गोष्टी आहेत. तर मुलांना हे सहन होत नाही. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच आपण वाचू, बरं का, पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूयात. तर ही मुलं ठरवतात, एक अर्ज आहे बाप्पा या गोष्टीमध्ये ही मुलं ठरवतात की आपल्या ज्या काही तक्रारी आहेत मोठ्या माणसांविषयीच्या या सगळ्या तक्रारींचा आपण पाढा वाचू, त्या सगळ्या तक्रारी एका अर्जामध्ये लिहू आणि हा जो अर्ज आहे चक्क बाप्पांपुढेच आपण ठेवूयात. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. मग अर्जलेखनाला सुरुवात होते या नाटकामध्ये. मग प्रत्येकाचे प्रश्न येतात. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडलेल्या आहेत, बरं का. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. ओके. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे असं या ठिकाणी एक मुलगी म्हणते. बर्फ का गोळा खाण्यासाठी आझादी मिळाली पाहिजे, कारण बर्फाचा गोळा खाऊ नको, घसा दुखेल असं आपण म्हणतो ना. तर इथं म्हटलं जातं की बर्फ का गोळा खाण्याची आझादी मिळाली पाहिजे, ही एक तक्रार आहे. भेळ खायला मिळायलाच हवी असं एक म्हणणं आहे. मधू भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आलेली आहे. म्हणजे एक प्रसंग आहे, मधू भाऊ विनया ही जी मित्रमंडळी जी आहे ती कशा प्रकारे बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, हा जो प्रसंग आहे तो एकदम गमतीदारपणे या नाटकामध्ये पूर्णपणे दाखवलेला आपल्याला दिसून येतो. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभलं आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे म्हणजे चित्र साकार करणं, मोजक्या पात्रांतून नाहीतर मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे. पण ही जी बाब आहे ती परंतु बाई ती लिलया पेलतात. म्हणजे ही जी बाब आहे म्हणजे मोजक्या पात्रामधून जिवंत दृश्य साकार करणं आणि बाल प्रेक्षकांची, लहान मुलांचं मन जिंकणं हे खूप मोठं काम आहे. परंतु
गिरिजाबाई ज्या आहेत ही लिलया पेलतात, ही जी बाब आहे ती. ओके, एकंदरीत लक्षात घ्या, एक अर्ज आहे बाप्पा हे जे नाटक जर आपण बघितलं तर या नाटकामध्ये लहान मुलं बाप्पांना एक अर्ज करतात. सुजाता आणि सदानंद या घरातील घडणारी ही घटना आहे आणि यांच्या घरात घडणारी ही घटना आहे. सुजाता आणि सदानंद किंवा मोठी सगळी माणसं ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस लहान मुलांच्या गप्पा टप्पा चालू होतात आणि ती म्हणतात की नेमक्या आपल्यावरती जे बॉसिंग होते मोठ्या लोकांचं, तर मग आपण एक अर्ज लिहू बाप्पांना. आणि तो बाप्पांना जो अर्ज लिहितात त्याच्यामधून ज्या काही गमती जमती घडतात त्या या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा या आपल्याला नाटकामध्ये दिसून येतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूयात. बघा, लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहेत. तर लहान मुलांच्या मनावरती चांगले संस्कार घडावेत म्हणून मोठ्या लोकांचे चांगले विचार त्यांच्या मनावरती पडणं गरजेचं आहे. म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले यांची सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते अशा प्रकारे हे लेखन आहे. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्याचं खरं स्मारक. बरं का, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. म्हणजे आपण म्हणतो की मोठ्या मोठ्या लोकांची स्मारकं बांधतो, पुतळे बांधतो, परंतु खरं स्मारक कुठलं, तर या थोरांनी, या मोठ्या माणसांनी जी काही कामं केलं, जी चांगलं कार्य केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं, ते पुढं नेणं हेच खरं स्मारक बांधल्यासारखं आहे, असं गिरिजाबाई यांचं मत आहे. ओके, आता प्रत्येक चरित्रामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. बरं का, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला म्हणजे जी स्त्री पूर्णपणे शिकलेली आहे, शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे, त्या स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण, म्हणजे पित्याने तिला लिहिती बोलती करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, तर त्या पित्याचं ऋण जे आहे ते कधी विसरता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. म्हणजे माणसं ओळखायची आणि त्यांचा उपयोग योग्य कामाला करायचा. ओके, ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. म्हणजे मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे असतील, बाजी प्रभू असतील किंवा नेताजी पालकर असेल, या सगळ्यांची पारख केली. तशीच तो मुद्दा या ठिकाणी, म्हणजे तशीच पारख या ठिकाणी ताराबाई करतात असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजे माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. आणि पुढे म्हटलंय, खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचंय त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं. म्हणजे ज्या भागामध्ये काम करायचंय त्या भागातली मुलं शिकती करणं, ओके, त्यांना शिकवणं आणि शिक्षणासाठी येती करणं आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आलं पाहिजे या अनुषंगानं प्रयत्न करणं आणि त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, जीवनावश्यक अडचणी त्या परिसरातल्या कुठल्या आहेत हे समजून घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, अशा भाषेत शिकवणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणलेल्या आहेत हे आपल्याला दिसून येतं. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हे अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. बरं का, जन्मभर ते कार्य पूर्ण नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे आली पाहिजेत, हेच अनुताईंचे खरं स्मारक ठरेल असं या ठिकाणी गिरिजाबाई म्हणतात. ओके, त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातला संदेश जर आपण बघितला तर बघा, मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही. म्हणजे जर तुम्हाला संतपद प्राप्त करायचं असेल तर चमत्कार करायची गरज नाही किंवा विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही किंवा एखादी विभूती लावून तुम्ही तपस्या करायला ध्यानस्थ बसायची पण गरज नाही. पहाडात निघून जावं लागणार नाही तुम्हाला. तर लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणून ते महान संत गाडगेबाबांनी काय सांगितलं की जर तुम्हाला संत व्हायचं असेल, संत प्राप्ती करायची असेल तर चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसायचं नाहीये, त्याचबरोबर पहाडामध्ये डोंगर दऱ्यामध्ये निघून जायचं नाही, हिमालयामध्ये लोकांमध्ये राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं.
त्यामुळे ते महान संत. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, म्हणजे बरं का, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. बरं का, म्हणजे या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काय लिहितात गिरिजाबाई, की प्रजेला पुत्रवत मानून, म्हणजे प्रजेला आपल्या मुलासारखं, पोटच्या पोरासारखं मानून त्यांना अपार सुख देणाऱ्या, म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे मानलं आणि त्यांना अपार सुख दिलं. दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई, त्याचबरोबर अहिल्याबाईंनी दानधर्मसुद्धा मोठ्या प्रमाणात केलं आणि त्या इतरांसाठी सतत एखाद्या दीपस्तंभासारख्या जगल्या आणि त्यांचं जीवन हे गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. किंवा असा येऊ शकतो प्रश्न, गिरिजाबाई यांनी आपापल्या चरित्रामधून, आपल्या चरित्रांमधून, लिहिलेल्या चरित्रांमधून दिलेले संदेश कोणते हे स्पष्ट करा. अशा प्रकारे सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर या सगळ्या वरच्या गोष्टी आल्या पाहिजेत. ओके. तर मुलांना पचेल रुचेल अशी साधी सोपी व हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिलेला आहे. आता पुढे जर आपण बघितला, शेवटचा आपला एक मुद्दा आहे, तो आपण समजून घेऊ आणि नंतर स्वाध्याय जे आहेत या प्रकरणातले, त्या स्वाध्यायाकडे आपण आपली गाडी वळवूयात. ओके. बघा, गिरिजाबाईंनी बालकांसाठी विपुल कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. बरं का, तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची, ही कथा नितांत सुंदर अवतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एक पाकिट मारतो. अत्यंत निरुपायाने म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला आता काहीच नाही, म्हणजे पैसे नाही आहेत त्याच्याकडं, फायनान्शियल कंडिशन एकदम कठीण आहे, कोणी कुठून पैसे मिळत नाही, शेवटी काही पर्याय नाही आहे. निरुपायाने म्हणजे कुठलाही पर्याय नाही आहे. शेवटी कुठलाही पर्याय न उरल्यामुळे तो पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000 रुपये असतात. सोबत एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, प्रिय आनंदा, 2000 रुपये पाठवतोय. म्हणजे ज्याचं पाकिट आहे त्याच्या पाकिटात ही चिठ्ठी असते. ज्याचं पाकिट चोरलेलं असतं त्या पाकिटात चिठ्ठी असते. त्यात लिहिलेलं असतं की बाबा, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता असतो. म्हणजे हे पत्र कुणाला जाणार असतं, कोणाला तरी पाठवले, आनंदाला हे पत्र पाठवलेले आहे. ज्याचं पाकिट मारलंय त्याने आनंदाला हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रासोबत हा पैसे पाठवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ते पैसे आता ह्याच्या हातामध्ये लागलेले आहेत, मधूच्या हातात. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे पाठवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. ओके. आणि मोठ्या मनाचं दर्शन हे विस्मयचकित करणारं आहे मित्रांनो इथं. ओके. तर लक्षात येतं की किती माणसाची मोठी मनं असतात या ठिकाणी आपल्याला या प्रसंगामधून दिसतं. इतक्या छान पद्धतीने लेखन या ठिकाणी या लेखिकेने केलेले आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेतून खूप चमत्कार असले तरी मूळची ही कथा जापानची कथा जी आहे, मूळची ही जापानी कथा आहे आणि तरीसुद्धा ती खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख आपल्याला करता येईल. पुढे बघा, बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या बळवळ्या बघावं तेव्हा नसता उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण या कथेमध्ये रंगलेलं आहे. ओके. पुढे बघा, येडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो विनाकारण. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाका त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. आई काय म्हणते की बाबा, त्या मुलांना तू तुकडा तुकडा करून दे,
त्यांना नाही नाही म्हणायचं. गरीब मुलं मागत होती मिठाई, पण डब्बू म्हटला की नाही मिळणार. पण आई म्हणते की तुकडा तुकडा करून देऊन टाक, कुणाला दुःखी ठेवू नये, सगळ्यांवरती प्रेम करावं. आणि डब्बू हे लक्षात ठेवतं. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईने व्याह्यांसाठी किंवा व्याह्यांना देण्यासाठी आणलेली मिठाई जी आहे त्या मिठाईचं ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटून टाकतो. तो भाग वाचकांना खूप आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचं इतकं सुंदर दान पडलेलं आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने, अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे, अशा प्रकारे त्यांचं लेखन आहे. आणि गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्ण मानाचा मुजरा, असं या ठिकाणी बोलकी पानेच्या माध्यमातून डॉक्टर विजया वाड यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, एकंदरीत अशा प्रकारे हे स्थूल वाचन होतं. आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला मुद्दा काय बाबा, या ठिकाणी आपल्याला दिसतं की आकृतीबंध पूर्ण करा. आणि त्याच्यानंतर टिपा लिहामध्ये बघा, गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष, तर काही टिपा लिहा आहेत आपल्याकडं. बघा या ठिकाणी गिरिजा कीर यांच्या बालनाटिकेचे विशेष जर लिहायचं झालं तर आपण काय लिहू शकतो, हा प्रश्न ऑलरेडी बोर्ड परीक्षेला आला होता. बघा, गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली आहे. बालकांचे वय लक्षात घेऊन, झालं इथं चुकून, इथं वय लक्षात घेऊन त्यांना साध्या सोप्या बालनाटिकाही त्यांनी साध्या सोप्या बालनाटिका सुद्धा लिहिल्यात. याचं उत्तर लिहायचं असं तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. साधारणपणे लहान मुलांना अद्भुत, रम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज आहे. पण गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला आणि त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिलेल्या आहेत. मुलांचे भावविश्व, त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिलेल्या आहेत. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असं वाटतं, त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आता इथं जर तुम्ही म्हणायचा विचार केला की एकंदरीत बालनाटिके जी आहेत, बालकांसाठी लिहिलेली जी नाटकं आहेत, ती एकदम चमत्कारावर आधारित असतात, अद्भुत रम्य असतात. परंतु गिरिजाबाईंनी काय केलं की दैनंदिन जीवनावर आधारित बालनाटिका लिहिल्या आणि त्या पण बालकांच्या जीवनावर आधारित नाटिका लिहिलेल्या आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि यांचं जे लिखाण आहे ते कसं आहे की यांच्या लिखाणामधील पात्र किंवा प्रसंग समोर जिवंतपणे उभे राहतात. म्हणजे वाचकाला असं वाटतं की एखादा प्रसंग समोर घडतोय, अशा प्रकारे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, या प्रकरणातला दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा येडबंबू डब्बू या बालकादंबरीतला विनोद तुम्ही स्पष्ट करा. बघा या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतोय की बाबा कुणालाही दुःखी ठेवू नये. आत्ताच मगाशी आपण म्हटलं, हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने डब्बूला उपदेश केला होता. डब्बूने तो शिरोधार्थ मानला. बघा काय झालं होतं की ज्यावेळेस डब्बूला काही गरीब मुलं डब्बूकडे मिठाई मागायला आली तेव्हा त्यांनी दिली नाही. आणि मग आई म्हणाली की असं नाही करायचं, लहान मुलांना गरिबांना द्यावं, तुकडा तुकडा करून द्यावं, कोणालाही नाराज करू नये, कोणाला दुःखी ठेवू नये. ओके, असं आई म्हणाली होती. आणि नंतर मग डब्बूने काय केलं, व्याह्यांसाठी जी काही मिठाई आईने आणली होती ती मिठाई काही गरिबांना किंवा भिकाऱ्यांना वाटून टाकली. असा तो प्रसंग आहे. तर तो प्रसंग आपल्याला सांगता येईल. बघा इथं काय की कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने डब्बूला उपदेश केला होता आणि डब्बूने तो शिरोधार्थ मानला. व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट डब्बूने भिकाऱ्यांना वाटलं. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातील मंडळी खूप कातावली, म्हणजे खूप रागावली. आईचा उपदेश डब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचित विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातील माणसे असतात आणि नातेवाईक किंवा शेजारी पाजारी मित्रमंडळी इत्यादी असतात. फार फार झाले तर आजूबाजूच्या परिसरातील लोक असतात. धर्म जाती याचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. त्यातून विसंगती निर्माण होते आणि डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातील ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे हा विनोद निर्माण झालेला आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे असं का वाटतं, कारण मधू ते पाकिट पुन्हा देतोय. आपण बघितलं त्या कथेमध्ये की मधू काय करतो, जे सापडलेलं पाकिट आहे त्याच्यातलं ज्यावेळेस पत्र वाचतो त्यावेळेस ते पाकिट पुन्हा रिटर्न देतो. बघा, आई वडील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. एका गृहस्थाचे पाकिट मारताना चोरी करणे हा त्याचा उद्देश नव्हता. आईचे प्राण वाचवणे हा त्याचा अंतिम उद्देश होता. म्हणून ही कृती त्याच्या संवेदनशीलतेला संवेदनशीलतेची साक्ष देते. ओके, पाकिट मारणं हा गुन्हा असला, ही चूक असली तरी आईचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. ओके, पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून
मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. ओके. आणि त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचं आणखी एक उदाहरण देते. आपल्या या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढावणे हा क्रूरपणाच होय हे त्याला जाणवतं. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते. त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो. दुसऱ्याच्या मनाचा विचारच आपण करीत नाही हे मधूच्या लक्षात येते किंवा हे मधू लक्षात घेतो आणि यातून त्याची तीव्र संवेदनशीलता जी आहे ती दिसून येते. अशा प्रकारे आपण हे मुद्दे मांडू शकतो. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता येऊ शकतं. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याच्या अगोदर हे स्थूल वाचन आपण नीट वाचणं गरजेचं आहे मनापासून. ओके. तर ते आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न केला. ओके. तर मित्रांनो, मी जास्त विषय लांबवत नाही, अर्धा तास झालेला आहे. तर आज आपण या मुद्द्यावरती चर्चा केली. उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक पुढचं आपलं जे स्थूल वाचन आहे त्यावरती चर्चा करू. मित्रांनो, आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.